नमस्कार मैत्रिणींनो. आपण आज भाजी पोळीचा डबा बनवणार आहे. गवारची भाजी कोरडी बनवणार आहे आपण. तर टिफिन सिरीज आहे आजचा. आपण सुरुवात करूया. थोडीशी गवार धुतलेली मी आणि एक बटाटा छोटासा धुतलेला आहे. तर काय मुलं गवार खात नाही, मग बटाटा टाकला, मग बटाटा गवार एकत्र असं खाऊन जातात मुलं. तर हिला आपण थोडीशी तळून घेऊ. तेल टाकलंय मी आणि ते तेल टाकून अशी कलसून घेतली मी तिला. आता थोडीशी वाफ येऊ देऊ तिला. 60-70% तिला वाफेने शिजवून घेऊ आपण, नंतर फोडणी देऊ आपण तिला. एक छोटा बटाटा कापलाय मी. थोडासा पाण्याचा हात मारला होता मी, अर्धे मोठ पाणी असं मारून दिलं थोडस. आता ती छान वाफवून गेलेली, 70-80% झालेली ती. त्याला काढून घेऊ आपण डिश मध्ये. तर मी मिक्सर मध्ये लसूण, चटणी आणि थोडस पाव चमचा मसाला, धणेकूट, हळद असं टाकून फिरवून घेतलेलं आहे मी, थोडस पाणी टाकून. आणि असं थोडस पडू दिलं मी त्याला. चांगलं फुलून गेलंय छान चटणी. आता आपण हे तेल टाकून तळवून घेऊ. थोडं एकाच पळी तेल टाकायचं. आधी आपण गवार तळण्यात पण तेल टाकलंय. जिऱ्याची पूड आपण याच्यात टाकून दिली, धणे आणि जिऱ्याची पूड. आता फक्त मोहरी टाकू आपण थोडीशी. नंतर हा मसाला टाकून देऊ. हा मिक्सर दळलेला लसूण मसाला. तुम्हाला जर बटाटा नाही टाकायचा असेल तर नका टाकून, नुसती गवार पण टाकली तर चालेल. आता तळलं गेलं का ते टाकून द्यायची गवार बटाटा. मीठ आधी टाकले आपण गवार तळली तेव्हा. आता थोडस लागेल. थोडीशी वाफवण्यासाठी फक्त थोडं पाणी टाकायचं. अर्धा कप पाणी टाकलंय मी. झाकण ठेवून द्यायचं. नंतर आपण शिजली का शेवटी आपण शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे, 2-3 चमचे वरून. तर मी अशी एक छोटी पोळी घेतलेली होती, त्याच्यात गूळ आणि तूप टाकून फिरवून घेतलं छान बारीक. त्यास ओतून घ्यायचं आणि लाडू वळून द्यायचं त्याचा.
छान मऊ झालेले आहे ते. असे छोटे छोटे एक लाडू किंवा 2 लाडू बनून जातात त्याचे. छोटे बनवले तर 2 बनतील. गुळ तुपाचा लाडू छान लागतो. भाजी पोळी सोबत मुलांना थोडी मजा येऊन जाते. गोड प्रमाणात करायचं, जास्त गोड नाही द्यायचं मुलांना पण. तर मी अशा पद्धतीने 2 लाडू वळवून घेतलेले आहेत. मुलांना डब्यासोबत हे दुसऱ्या डब्यात देऊन द्यायचे छान छोट्या डब्यात. मुलं आवडीने खातात मग ते. आणि एखादी भाजी कमी आवडत असली तर मग अशा वेळेस थोडीशी सपोर्ट होऊन जातो याचा जेवणामध्ये. बघू शकता मैत्रिणींनो, डब्याला देण्यासाठी आपली भाजी तयार आहे. थंड करायला ठेवलेली आहे तिला. नंतर डबा भरू आपण. आणि पोळी तयार आहे. आणि ते पोळीचा गुळ आणि तूप टाकून केलेले हे लाडू तयार आहेत. तर अशा पद्धतीने आपला व्हिडिओ इथे समाप्त होतोय. थँक्यू. बाय.